नमस्कार मंडळी. तर कारलं, कारलं म्हणलं की प्रत्येकाला वाटतं ते कडवट आणि कडू कारलं. तर मंडळी अशा पद्धतीने एकदा कारलं बनवून बघा आणि नाही आवडलं तर मला सांगा. कारलं मस्तपैकी घ्यायचंय असे आपल्या आवडीनुसार. तर मी 2 कारले घेतलेत. तुम्ही पण घेऊ शकता 2-3 आणि मस्तपैकी असं मधी कट करून घ्यायचे. मधी कट केल्यानंतर त्याच्या आतमधल्या ज्या बिया आहेत त्या काढून घ्यायच्या. बिया मस्तपैकी स्वच्छ काढून घेतल्यानंतर त्याचा आपण असे छोटे काप करून घ्यायचे. म्हणजे जसे असे रिंग असतात आपले गोल पद्धतीने तुम्ही बघू शकता. अशा गोल पद्धतीने मस्तपैकी काप करून घ्यायचे आणि एक आपलं चमच्याभर मिठाच्या पाण्यामध्ये एक 5 ते 6 मिनिटं ठेवायचे मस्तपैकी. ते पाणी काढून घ्यायचंय. पाणी काढून घेतल्यानंतर मस्तपैकी पाणी पूर्ण सोकून घ्यायचंय. म्हणजे सुकलेलं आपल्याला कारलं हे पाहिजे आणि मस्तपैकी ते एका बाउलमध्ये काढून घेऊन त्याच्यात आता आपण ॲड केलं मीठ, हळद, मिरची पावडर, तुमचा कांदा लसूण मसाला, गरम मसाला आणि तसंच त्याच्यामध्ये आता आपण ॲड केलं 2 चमचे आपलं तांदळाचं पीठ आणि त्याच्याच बरोबर 1 चमचा कॉर्नफ्लॉवर आणि अगदी 1 चमचा बेसन पीठ आपण त्याच्यामध्ये ॲड केलं आणि मस्तपैकी मिक्स करून घेतलं. ते आपण सगळं मिक्स करून घ्यायचं. एक पॅन घ्यायचं, पॅन गरम करायला ठेवायचं. त्या पॅनमध्ये मस्तपैकी 1 पळी तेल टाकून जे आपण हे तयार केलेलं आहे कारल्याचा तो मसाला वगैरे कारल्याला पूर्ण मसाला लावून ठेवलेला आहे. ते असं त्या पॅनमध्ये तेल गरम झाल्यानंतर सोडायचंय आणि मस्तपैकी फ्राय करून घ्यायचंय आणि तुम्ही बघू शकता की फ्राय करून त्याच्यात जे आपण तांदूळ आणि कॉर्नफ्लॉवर टाकतो, तर त्याच्यामुळं खूप इतके कुरकुरीत होतात, की म्हणजे तुम्ही म्हणाल की कुरकुरीत म्हणजे कुरकुरेच खातोय काय आपण? नक्की तुम्ही एकदा हे करून बघा. ही रेसिपी तुम्हाला आवडणार म्हणजे आवडणार, नक्की आवडणार आणि केल्यानंतर नक्की कमेंट्स करून सांगा, की ही कारल्याची कुरकुरीत कारल्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली? नक्की कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका आणि नक्की चॅनलला सबस्क्राईब करा.